इवनिंग स्टूडेंट्स, आप लोगों ने होमवर्क किया? यस सर। अरे वाह। तो फिर एक एक करके मैम आपका नेम लेंगे, ठीक है? मैम आपका नाम लेंगे, तो एक एक करके मैम से आप बात करना। ओके? ओके, ओके सर। थैंक यू। I should call, or whether they should raise their hand or something like that. So do you Whoever want to is go, prepared. do you want to go alphabetically, or do you just go as it is? As anybody means, if whoever is prepared will say, na, I want to say. Don't ओके know ओके। whether everybody is तो स्टूडेंट्स, आप लोग में से जिसने भी प्रिपेयर किया है, जिसने भी होमवर्क किया है, आप अपना हाथ ऊपर कीजिए, और जब मैम नाम लेंगे तभी बोलना, ठीक है? आप अपना हाथ ऊपर कर सकते हैं। सर मैंने किया शुभम पाटिल। हाँ बोलिए, कौन बोलना चाहेगा सबसे पहले? शुभम पाटणे पहिला बोलतोय का? बोल शुभम। ओके टीचर। टीचर टीचर मी मार्केट विषयी केले। हाँ हाँ काय? मार्केट विषयी 5 वाक्य लिहिले। बरं, मग तर त्याच्यानंतर तू बोल. I Tilaknagar market last week. I went along with my father to my school shoes. There are say a big crowd in the market. There was a very traffic zone. I say kind of shop in the market. Thank you, sir. परत सांगशील का? एक वाक्य सांगून थांबशील का जरा? पण बरंच केलं होतं त्यांनी, म्हणजे चांगलं केलंय. शुभम, परत जरा सांगतोस का? ओके टीचर, सांगतो की. I visited बेटा, visited नाही, visited. okay. I visited. Tilaknagar market last week. last week. I went along with my father to my school shoes. I went with my father. Went went. I went along with my father to my school shoes. To purchase. Buy. To buy, हाँ. My father to along with my father to my school shoes. Buy my school shoes. To buy my school. B-U-Y. Buy. हाँ, B-U-Y. Buy my school shoes. आणि काहीतरी म्हणाला ना त्याच्या पुढे एक वाक्य? गर्दी आहे तिथे किंवा काय? क्राऊड वगैरे म्हणालास ना? हाँ. There's a big crowd in the market. There was a big crowd. There was a big crowd in the market. किंवा तू असं म्हणू शकतोस की मार्केट वॉज व्हेरी क्राउडेड. द मार्केट वॉज व्हेरी क्राउडेड. म्हणशील very crowded. करेक्ट. व्हेरी गुड. वेल डन बेटा. टीचर मैंने केलंय ते 5 वाक्य लिहिले. तनुजा ना? कोण? तनुषा कोण बोलताय आता? तनुषा मगाशी म्हणत होती तेव्हा.
तनुषा बोल तू. चव्हाण, तनुषा चव्हाण. मॅम पण मी द अँट अँड द डॉगची पोएम म्हणजे स्टोरी पाठ केली आहे. काय केलंय? द अँट अँड द डॉग. ती अरे स्टोरी पाठ केलीये. पण ह्याचा प्रयत्न कर ना तू. पाठ केलेलं ठीक आहे, वाटलं तर सांग, पण ह्याचा प्रयत्न कर ना 1-2 वाक्य बोलायचा. सॉरी मॅम, मला ती पोएम नाही आली आहे. पोएम नहीं है. नो. स्टोरी आहे बेटा. नहीं, नॉट पोएम. नहीं नहीं, व्हाट शी इज सेइंग, शी हैज लर्न दैट लास्ट स्टोरी. तो ये वर्ड्स आई थिंक मराठी में प्लीज बोल सकती है ना वो. एक बार आप लोग अगर मराठी बोल सकते. मराठीत सांग तू. त्या कुठल्याबद्दल आता ते सोपं आहे ना, रस्ता किंवा मार्केट किंवा गिराहिक, याच्याबद्दल मराठीत एक वाक्य सांग, मग तुला ते हेल्प करतील इंग्लिश मध्ये करायला. मराठीत तरी सांगू शकते ना, बाजारात गेली की काय करते ते. पण लाजायचं नाही. तुला काय काय घ्यायला तर आवडत असणार. तू सांग की तुला काय घ्यायला जायला आवडतं मार्केटमध्ये. तुझे कपडे का बूट का आणि काही गोष्टी, हेअरबँड, हे ते काय आवडतं, का खायच्या गोष्टी घ्यायला जायला आवडतं, ते सांग. सॉरी मॅम. नाही, मराठीत सांग ना. जातेस की नाही बाजारात? तनुषा, बाजारात जातेस का कसं? जात असणार ना बाजारात. हा. मग सांग ना, बाजारात गेली की काय घेते. भाजी घेते, फ्रुट्स घेते, का तुझं सामान घेते, पुस्तकं घेते. थोडा वेळ विचार करून सांगशील. अजून बराच वेळ आहे. थोडा वेळ विचार कर आणि मग परत सांग. चालेल? ओके मॅम. हा. I've asked her to think over it and tell after some time. नो प्रॉब्लम. आता कोण बोलणार आहे मग? टीचर, आय एम स्पीक वेद. येस येस. काय बेटा, नील का तुझं नाव? नील अडखळे. नील नील अडखळे. अडखळे. व्हेरी गुड. My topic is market. ओके. I live in Mumbai. Many market in here. Agripada market near my house. एक मिनट मैम, कैन यू करेक्ट दिस वन? एक मिनट बेटा, मैम पहले I आपको live in Mumbai. After that, देर आर मेनी मार्केट्स असं म्हणायचं. देर आर मेनी मार्केट्स इन मुंबई. हा, केलंस का करेक्ट बेटा? देर आर मेनी मार्केट्स इन मुंबई. नील? Yes, ma'am. हा म्हण, देर आर दुसरं मेनी वाक्य तू ते मार्केट्स इन बोललास. मुंबई. दुसरं वाक्य तू जे बोललास ना, ते त्या मॅडम सांगतायत. दुसरं वाक्य बोललास ना, Yes. हा, ते बोल परत. आय लिव्ह इन मुंबई नंतर काय म्हणालास? There are many market. There are many market. देर आर बेटा. हा, THERE. देर आर मेनी मार्केट्स. There are Mumbai. many market. हा. हा, अग्रीपाडा काय? Agripada market near my house. इज नियर माय हाऊस. इज नियर माय हाऊस. इज घालायचं त्याच्यामध्ये. तू असं म्हणणार ना, जवळ आहे, तर इट इज नियर माय हाऊस. इज म्हण मध्ये. अग्रीपाडा मार्केट इज नियर माय होम. Going to many time for a market. Many shop in the market. Clothes, toys, vegetables, fruits, books. There are many shops in the market selling clothes, books, आणि काय बरं म्हणालास तू? टॉईज. टॉईज. हा, असं. देअर आर मेनी शॉप्स इन द मार्केट. माझं ऐकू येत आहे ना?
ऐकू येत असणार, मला त्याच एवढं क्लिअर आलं नाही. नाही तो बोलतोय का वेगळं कोण बोलतोय असं वाटलं. त्याला बाजूने कोणतरी प्रॉम्प्टही करतंय. नाही म्हणजे दुसऱ्या मुलाचं चित्र तो बोलतोय की काय असं वाटलं मला. अच्छा. हा नील, देअर आर काय म्हणायचं? मध्ये मला वाटतं त्याचं त्या वायफाय फ्लक्च्युएट होत असावं. गेलं, हा गेलं मला वाटतं का, दिसत नाही येतो आता. तेच वायफायचं बहुतेक प्रॉब्लेम असावा. दुसरं कोणी बोलतंय का? टीचर कीर्ती सातमकर. हा, कीर्ती साटमकर. हा बोल बेटा. The market is full of seasonal products like grains, vegetables, fruits, flowers, etc. Whenever I go to the market, I see hawkers shouting loudly to sell their wares. एक मिनट, वो They हॉकर, वो try- आप जो बोले ना, एक मिनट, वो हॉकर्स है, हाउकेवर्स कीजिए, हॉकर्स, हॉकर्स shouting loudly to sell their products. HAWKERS, hawkers. They try to attract people with many names. Thank you, teacher. बाकी दो एक मिनट, कीर्ति वेरी गुड, पर आप दूसरे 2 वर्ड्स का ट्राई करना चाहेंगे मराठी में? इंग्लिश में मत बोलिए, मराठी में। जैसे रास्ता है, ग्राहक है, इसके बारे में कुछ बोलना चाहेंगे? हेलो, मराठी में बोलिए, इंग्लिश में बोलने की जरूरत नहीं, मराठी में बोल सकते तो भी चलेगा। रास्ते के बारे में कुछ वर्ड, एक सेंटेंस बताइए रास्ते के बारे में। मी बोलू? आयुष हो. 1-2 मिनिटं थांब, ती बोलते का बघू, नाही तर मग तू बोल नंतर. ओके ओके. कीर्ती बोलते का तू मराठीत? टीचर नंतर बोलते. बर ना, आयुष तू बोल. मराठीत बोलू की इंग्लिश मध्ये? तू इंग्लिश मध्ये तयारी केली असली तर इंग्लिश मध्ये बोल. टीचर आयुष नंतर मी बोलू? हो, आधी आयुषला बोलू दे आता. टीचर सर्वातला 2-2 लाईनी बोलतो. आयुष पुढे, हा बोल बेटा बोल. हा. I got to the market, the help my mother, fetch vegetables, help for rationing, mom is very happy and give me chocolate. एक मिनट, वो टू हेल्प माय मदर कर देना उसको, द हेल्प नहीं, टू हेल्प माय मदर टू परचेज फर्स्ट सेंटेंस में टू द कुछ मार्केट. हाँ जी. परत सांग ते पहिलं वाक्य बेटा. I got to the market. वेट म्हणायचं. अच्छा, आय गो टू म्हणतोयस का? हो. आय थिंक आय गो टू द मार्केट म्हणायचंय त्याला. हा. ओके ओके, मला गॉट ऐकू आलं म्हणून. हो हो, आय गो टू द मार्केट म्हणायचं. आयुष. या हा सांग. आय गो टू द मार्केट टू हेल्प माय मदर. I go to the market, the help my mother, टू हेल्प my mother, fetch vegetables, help for rationing, mom is very happy and give me chocolate. Who is very सेकंड happy? टाइम. सेकंड परत सांग ते. पहिलं आम्हाला कळलं नाही. माय मॉमच्या आधी काय म्हणाला? Rationing. रेशनी म्हणजे काय नाव आहे का कोणाचं? नाही, मला वाटतं रेशन शॉपची मॉम का? रेशन शॉप. अच्छा, व्हेजिटेबल्स अँड रेशन असं म्हणायचंय का तुला? Yes. आय गो देअर टू फेच व्हेजिटेबल्स अँड रेशन. कस्टमर सांगा ना, ग्राहक Teacher, next बोलू? हा बोल. Customer is the god of the shopkeeper. Shopkeepers treat them with respect. कस्टमर म्हणायचं, कस्टमर नाही. कस्टमर is the god of the shopkeeper, that's what he said. is like a is the god to the shopkeeper. ओके. आणि
आफ्टरवर्ड्स ही सेड समथिंग ना. Yeah, shopkeepers treat treat them the with customers respect. हाँ, very correct. Grammatically correct. ओके ओके. आणि पुढचं पण केलंय का तू? रस्ता. हा ते पण सांग मग. रस्ता. Be carefully when crossing the roads. Be careful. Be careful. Carefully नहीं. Be careful while crossing the road. Be careful when crossing the road, otherwise an accident may occur. ओके. झालं का अजून आहे वाक्य? ओके. मराठीत सांगू? हा सांग. सांगायचं तर पण म्हणजे रस्त्याचं सांगणार आहे का? नाही. मग कोणतं सांगू टीचर? नाही तुला सांगायचं असेल तर सांग, नाही तर तू इंग्लिश मध्ये चांगलं सांगितलंयस. ओके ठीक आहे. ओके थँक्यू. तो वेद विनय इज रेजिंग हँड आय थिंक. वेद विनय ना कोण आहे? वेद विनय इफ यू वॉन्ट. शुभम पाटणे. शुभम झाला ना? शुभम तुझं झालं ना बेटा, नंतर आता. हा तर वेद विनय. मी बोलू काय? वेद विनयचं झाल्यावर बोला. वेद बोल. I went to the market yesterday with my uncle. There are many markets: flower market, fish market, vegetable market. My mother goes to market every day. Thank you. ओके गुड. मी बोलू? आणि कुठला आहे? टीचर मराठीतून सांगू? वेद विनय झालं तुझं का आणि सांगणार आहे? नाही झालं. मराठीमध्ये सांगायचं काही? हो सांगतो. हा. मी काल माझ्या काकांबरोबर बाजारात गेलो होतो. हे नाही हे दुसरं सांग. हे तर तू इंग्लिश मध्ये सांगितलंच ना आम्हाला. दुसरं रस्ता किंवा ग्राहक आहे का? हा रस्ता किंवा गिराहिक त्याच्याबद्दल सांगणार आहेस का काही मराठीत? नाही. बरं ठीक आहे. ही डझंट वॉन्ट टू से अबाउट अदर थिंग्स. So who's the next that was saying next? अभी आगे कौन बोलना चाहेगा? कोण बोलतंय? मी बोलते. मी म्हणजे कोण? नाव सांग. शुभम परत नाही. शुभम काम थोड्या वेळाने. शुभम मला रस्त्याविषयी मराठीत बोलायचं. ठीक आहे. पण आधी कोणी पहिल्यांदा बोलत असेल तर त्यांना बघूया, नाही तर मग तुला विचारतो. हा ओके टीचर. टीचर मी बोलू? लक्ष्मी दाभोळकर. हो बोल. चालेल. एक मिनिट. माय टॉपिक इज रोड. रोड सेफ्टी. Road safety refers to the method used to prevent the road users such as pedestrians, cyclists, bikers, and the vehicle passenger and drivers from getting injured or killed on the road. Thank you, teacher. परत सांगशील? मला तरी कळलं नाही नीट. जरा परत सांगशील का सावकाश? Road safety refers to the method used to prevent the road. Used म्हणायचं. Used to prevent the road uses such pedestrians, cycles, bikers, and the vehicles, passengers, and drivers
from getting or killed on the road. किलेड नाही, किल्ड म्हणायचं. ते ईडी असतं त्याला एड नाही करायचं. कळलं? कशालाही ते लागलं, सेव्ह ला लागलं, किल ला लागलं तर किल्डच म्हणायचं, किलेड नाही म्हणायचं. मी बोलू? थांब थांब, लक्ष्मीचं जरा, लक्ष्मी हा, कळलं नाही ते तुला हे सगळं. कोणी लिहून दिलं का तू स्वतः लिहिलं? लक्ष्मी तू स्वतः लिहिलंस? ते ड्रायव्हर्स वगैरे काय आहे ते जरा मराठीत सांग. Ma'am, what she's saying is that road safety refers to the thing where all these people are safe, like drivers, passengers, vehicles. No, road safety refers to that use or something she said, but it can't be such a big sentence. Then, so she has to say what she wants to say differently. In between some words, at least I have missed how she reached the drivers, passengers, all that. तू मराठीत सांगते का तुला काय म्हणायचंय ते, लक्ष्मी? मी थोड्या मिनिटांनी सांगू. नाही, हेच वाक्य तू लिहिलेस की नाही, तर तू मराठीतून तुला काय वाटतं त्याबद्दल ते सांग. रोड सेफ्टी म्हणजे काय असतं, काय म्हणायचंय तुला? फुटपाथ वरनं चालायचं ते आहे, पण ड्रायव्हर बिवर त्यांचं काय म्हणालीस तू ते आम्हाला कळलं नाही. सांगते का? बोल ना काहीतरी. बोल ना टीचरला. टीचर मी उच्चार करून सांगू का थोड्या मिनिटांनी? बर. आता कोण सांगणार आहे? तेजस्वी, हर्षल, मनीष, कावेरी, वैदेही, कोण बोलणार का? श्रावणी? टीचर मी बोलू? हो तेजस्वी ये, बोल बेटा. In our village, every Sunday is a bazaar day. There is a holiday to our school on Sunday. People from all corners come to bazaar and buy different kinds of things. They purchase greens, pulses, vegetables, pulses, vegetables, crockery, and other things from the bazaar. ओके, गुड. तेजस्वी, तुला हे कोणी लिहून दिलं का तू स्वतः लिहिलंस बेटा? आईनी मदत केली का बाबांनी, कोणी मदत केली? तेजस्वी बोल. टीचर, हा, ते पुस्तकातलं आहे. पुस्तकातलं आहे? तुमच्या टेक्स्टबुक आहे का आता? त्याच्यात आहे का हे? हो. अच्छा, मग त्यातलंच तू लिहिलं. व्हेरी गुड, काही हरकत नाही. फक्त उच्चार बरोबर करायचे. हा, हो. गुड. नेक्स्ट कोण बोलताय? कोणी नाही करते का? नावच घ्यायला लागतील मला वाटतं का. ए, दुसरा आयुष गुप्ता, आपको बात करनी थी ना. आयुष गुप्ता, तू बोलणार होतास ना मगाशी? परत शुभम पाटणेला बोलायचंय का? बोल मग. महेश कुलिये पण एक आहे, तो बोलतो मला वाटतं एरवी. मी रस्त्याबद्दल बोलते मराठीत. हा, बोल. मी माझ्या आई बरोबर
रस्त्यात चालत होतो. रस्त्याने चालत होतो. तेवढ्यात एका मुलाच्या बाईकवरून ऍक्सिडेंट झाला रस्त्यावर. मधोमध. एवढे 2 वाक्य बोलायचे होते. मला जरा नीट ऐकून नाही आलं. तुम्ही ऐकलं का? नाही ऐकून आलं. हा, शुभम जरा परत सांगतो का? ते आम्हाला खूप हळू ऐकू आलं. एक वाक्य सांगून थांब जरा, आणि म्हणजे काही वेगळं सांगायचं असेल तर आम्ही सांगू. ओके, सांगतो टीचर. हा, सांग. मी माझ्या आईबरोबर रस्त्याने चालत होतो. रस्त्यावर तू चालत होता असं सांगतोय का? He was walking on the road with his mother. That's what he हो said. टीचर. हा, मग आय वॉज वॉकिंग ऑन द रोड त्यांनी सांगितलं तसं. त्याच्या पुढे काय म्हणाला? तेवढ्यात एका मुलाचा बाईकवरून ऍक्सिडेंट झाला मधोमध रस्त्यावर. एक बाईकचा एक ऍक्सिडेंट झाला का रस्त्यावर असं म्हणतोयस? हो टीचर. There was an accident on the road. हा? ओके. हा, ओके. आणि झालं एवढंच टीचर. झालं? हो टीचर. हो ओके टीचर. ओके. आयुष तू बोलतोय का? आयुष फुले तू बोलतोय? नाही टीचर, झालं माझं. झालं का? अच्छा. टीचर मी बोल. बोल सार्थक. हो टीचर. हा बोल बेटा. When I go to the market, I see different type of shops like fruits and vegetable shop, toys shop, medical, etc. At the time of evening market in very crowded with customer. अरे वा. हा पुढे. आणि काय सार्थक? मी लिहू. माझा हिस्ट्रीचा लेक्चर आहे. ओके ओके, ठीक आहे. टीचर मी एवढाच बनवलाय. बरं बरं, चांगलं आहे. हा, चांगलं आहे. आता कोण बोलणार आहे? हर्षल पावसकर, मनीष, भूमी, करिश्मा. येस टीचर. हा करिश्मा बोलते का आता? हा सांगते आम्हाला. हा मार्केट वर बोलते. हा. The market is only 2 blocks away. I will go to the market now. There is a large weekly market. I think like to go the farmers market. झालं? हो टीचर. लास्ट वाला एक बार बोल देना मैम को. लास्ट वाला. I think like to go the farmers market. I like to go to the farmers market पण, किंवा I like to visit the farmers market. Okay. हा. Teacher, I can speak. कोण? Who wants Yash to? Mahesh Koye. Okay. Vegetables are available in the market. हा मग पुढे. Clothes, utensils, fruits and flowers are available in the market. Different shops in the market.
There are different shops in the market. असं. There are different shops in the market. The road is made of pav. The काय road is made of The road is made of pav. ऑफ काय Pav. ते आम्हाला नाही कळत आहे. PAVED. काय म्हणायचं त्याला म्हणजे मराठीत शब्द सांगतो. रस्ता डांबर पासून बनलेला आहे. हा मग त्याला टार म्हणतात. द रोड इज मेड ऑफ टार TAR. The road is made of tar. हा Can drive any vehicle on road. all vehicles can travel on the road. ऐसा लिखिए, all vehicles can travel on the road. We can drive all vehicle on the road. हाँ, correct. ओके ओके Do not litter on the road. व्हेरी गुड. Consumers have a right to complain if they do not get any item at the right price because there are dissipation in many places. हे कळलं मला. तो कुठला शब्द म्हटला बिकॉज देर आर काहीतरी म्हणाला इन मेनी प्लेसेस. तो मधला शब्द काय होता. Dissipation. डिसिपेशन डिसेप्शन Yes, ma'am. म्हणायचं बिकॉज देर इज डिसेप्शन. There are फसवायचं deception म्हणतेस ना? in many places. हा फसवायचं असं म्हणायचंय ना तुला. हो teacher. डिसेप्शन आहे बरं बिकॉज देर इज डिसेप्शन इन मेनी प्लेसेस. ओके Okay teacher. ही आयडिया कशी आली तुला? टीचर कारण की आताच्या सध्याच्या काळात जास्त हे I can speak या करिश्मा परत. हा बोल. Manali. मनाली. ओके मनाली. ओके. टीचर सार्थक. टीचर मी सार्थक बोलतोय. आमचा हिस्ट्रीचा तास सुरू होतोय. मी लिहू. हो बेटा. हो हो. सार्थक. ओके. थँक्यू टीचर. थँक्यू. बाय. तू बोललायस चांगलं. सांग. हा सार्थक बाय. मनाली स्पीकिंग ना. मनाली मनाली, हा, हो बोल. टीचर. हा. स्ट्रीट विषयी बोलतोय. स्ट्रीट. ट्रीट. ओके Car is on the street. I saw a cat when I was walking in the street. I love to roam in the street with my friends. The streets are noisy nowadays. तू आय सॉ अ कॅट वाईल वॉकिंग ऑन द स्ट्रीट म्हणालीस का. Yes. परत सांगते का एकदा. I saw a cat when I was walking in the street. ओके आणि फर्स्ट सेंटेन्स काय होतं. Car is on the street. कार्स म्हण कारण एकच तर नसणार ना. देर आर मेनी कार्स ऑन द स्ट्रीट. Okay, teacher. हा आणि नंतर कॅट ऑन द स्ट्रीट आणि यू लाईक टू वॉक विथ युअर फ्रेंड्स. ते काय म्हणाली. I love to roam in the street with my friends. ऑन द स्ट्रीट म्हणायचं मग इन द स्ट्रीट नाही. आय लाईक टू रोम ऑन द स्ट्रीट विथ माय फ्रेंड्स. ओके Okay. आणि पुढे काही होतं का झालं. The streets are noisy now. I could not hear this. If anybody could hear. No, I didn't. टीचर मी बोलू मराठीत. एक मिनट एक बार वापस से बोलिए आप लास्ट सेंटेंस. सांग ते आम्हाला थोडा आवाज हे झाला. The streets are noisy nowadays. I don't understand the adjective. The streets are something no noisy. The streets are noisy nowadays. ठीक है.
Okay, maybe the voice was cracking for me. It was, but I kind of. ठीक है, then you tell. Manali, the streets are noisy these days. असं आहे ना? Nowadays. Okay, ठीक आहे. Good. आणि काही का झालंय? ग्राहकच्या काही सांगितलं ग्राहकच्या. कस्टमरचं सांगणार आहेस तू? दुसरं सांगणार आहे मग मार्केटचं सांगणार आहे का फक्त स्ट्रीटच होतं? ओके, मराठीत सांगायचंय त्या दोन्ही पैकी काही? ओके, ठीक आहे. So who was the next one who wanted to speak? टीचर मी बोलू? मराठीत बोलू? कोण? लक्ष्मी? हो. काय ते तू मराठीत सांगतेय का काय? मराठीत सांगते. सांगू टीचर? रस्ता सुरक्षा पद्धतींचा संदर्भ देत पादचारी, सायकल स्वार, दुचाकीवाले व इतर वाहने, प्रवासी आणि चालक यांना जखमी किंवा होण्यापासून रोखण्यासाठी रस्त्यावर वाहने वापरले जाते. एक मिनट बेटा, एक मिनट. आप एक काम कीजिए ना, एक वाक्य बोलिए. फिर मैम एक ही सेंटेंस वो बोल रही है राइट फ्रॉम द स्टार्ट, बट नो, it's some ma'am, she's reading from somewhere. It's some paragraph of something, some incident. So that's way. तू पुस्तकातून वाचतेस का हे? you can. Yeah, it's a narration of something. Very clear. I don't. पुस्तकातून वाचतेस का तू? नाही, मी ट्रान्सलेट केलंय. सांग, काय परत सांग, पण सावकाश सांग जरा. ठीक आहे. रस्ता सुरक्षा पद्धतींचा संदर्भ देत पादचारी, सायकल स्वार व दुचाकीवाले व इतर वाहने, प्रवासी आणि चालक यांना जखमी किंवा होण्यापासून रोखण्यासाठी रस्त्यावर वाहने वापरले जाते. नाही, ते बरोबर नाहीये. तू तुझ्या ह्यानी सांग काय सांगायचंय, कारण सेफ्टी रूल्स फॉलो करून लोक चालू शकतात हे बरोबर आहे, पण त्याच्यासाठी वाहनं नाही चालवली जात. म्हणजे तुला असं जर म्हणायचं असेल की पीपल शुड फॉलो सेफ्टी रूल्स टू so that they don't get injured from the vehicles, काय सायकल्स वगैरे, ते असं म्हणायचंय का तुला? हो टीचर मी बोलू? तर तुला कळलं का? म्हणजे टू अवॉइड गेटिंग हर्ट फ्रॉम द व्हेकल्स, सायकल्स, हे ते पीपल शुड फॉलो सेफ्टी रूल्स. जे काय तू म्हणालीस ना, काय ते बायसिकल्स, व्हेकल्स, ते सगळे, ते मध्ये सगळे शब्द घालून पीपल शुड फॉलो सेफ्टी रूल्स टू अवॉइड गेटिंग किल्ड ऑर इंजर्ड. कळलं का तुला? टीचर मी बोलू? हो. मी कळलं? हो टीचर. ओके. श्रुतिका बोलणार आहे का? हा टीचर. ओके, बोल. टीचर मी कस्टमर वरून बोलते. कस्टमर वरून. हा, बोल. There is a lot of customer at the shop. Customer save the money by online transaction. Customer purchase the goods. There was one toothpaste and two customers needed it. ऐकू आलं का? मला ऐकू नाही आलं. I could not get it properly. परत सांगते का? आम्हाला ऐकू आलं नाही नीट, मध्ये कट होता. There is a lot of customer at the shop. There are lot of customers at the shop. R कर दीजिए उसको. There are lot of customers at the shop.
Customers save the money by online transaction. Customers are needed to purchase the goods. There was one toothpaste and two customers needed it. नहीं, लास्ट वाला अच्छा, हाँ ओके ठीक है. क्या बोला Okay. लास्ट वाला? There was one toothpaste and two customers needed it. अच्छा, ओके ओके. मेरे को पूरा क्लिअरली आज सुनाई नाही दिया. ओके, आणि झालं झालं. ओके, गुड. At Vedrin is raising hand again or what? ओके श्रुतिका, चांगलं झालं. हर्ष मिस्त्रीला बोलायचंय का आज? हर्ष बोलतोस? हाँ बोल. I went to the market to buy fresh vegetables. मी बाजारात जाऊन फ्रेश भाजी घेऊन आलो. I went to the market to buy newspaper लोकमत. मी बाजारात जाऊन वर्तमान पेपर लोकमत घेऊन आलो. मी महाराष्ट्र टाइम्स घेतला. रस्ता स्वच्छ ठेवा. Road in the clean. Road in the clean. Keep the road clean. Keep the road clean. हाँ. छान. चांगलं झालं. छान तयारी केली हर्षने. आता कोण बोलणार आहे? हर्षल पावसकर, वेदांत. तर मी बोलू? हो. कावेरी. कावेरी. Oh, teacher. My topic is the bus stop is across the street. There was stores along the street. We see a lot of cars on the street. Be careful when crossing the street. I saw an old woman cross the street. Thanks. Was it all right? Yeah, it was correct. I heard. Because one or two I missed. कावेरी, चांगलं झालं. आणि बोलायचंय का? झालं. मराठीत काय सांगितलं? हा, मी म्हणू? I visited Tilak Nagar market last week. I went along with my father to buy my school shoes. In the market, there was a buying and selling of goods. There was a big crowd in the market. Big fruit shop in the market. There was a big fruit shop in the market. झालं का अजून आहे? झालं टीचर. ओके. श्रावणी, तू बोलणार आहे का? कोण बोलणार आहे आता? भूमी, मीनल हुंबे बोलणार आहे का? स्नेहा मांडवकर बोलणार आहेस का? मॅडम हर्ष रिलीव होऊ का? हर्ष मेसेज लिव्ह होत आहे. हर्ष परत बोलायचंय हर्षला? नाही, लिव्ह होऊ का? लिव्ह करा. हो चालेल चालेल. हा, थँक्यू.
Sania, you want to say anything, Sania? Sania, you want to ask anything? As in, Anything? What do you think about the class or anything? You should also. no, I actually don't have anything to say right now. I don't know. Like they're still responding, so like, let's see. I'm actually working on unmuting some people. The names like that are being taken, so I'm unmuting them. Okay, okay, thank you. Yeah, thanks, but it's very nice to have you on the group. I don't know how long will I be actually, because October again, like my college is reopening, like officially offline. So let's see. But yeah, I'll try. I mean, it's just 1 So hour or actually, something. if their schools also open, it will be different anyway. It is all. Yeah, you try. everybody's Whichever gone. once or So we twice are you doing don't this. come, so it's okay. You try like. Yeah. Yeah, I'll see. I mean, I like doing this, so it's just 1 hour. I'll try. It's like maybe when I'll travel, I won't. Ved Vinay is raising his hand. He wants to say something again, or what is it? वेद, काय म्हणायचंय? आधीच आहे ते. काही मुलं आहेत की नाही असंच वाटतंय, म्हणजे त्यांनी जस्ट ऑन करून दे आर नॉट रिस्पॉन्डिंग. हर्षल, तू बोलला का? हर्षल बोलायचंय तुला? हर्षल पावसकर तो बोलला नाहीये. आज तशी 16 मुलं झाली. जनरली आय थिंक 15-16 होतात दरवेळी ना. हो 15-16 होतात. I think it's time also. Yeah, almost, yes. It's 40. Okay, students, बहुत बहुत धन्यवाद आप लोग का आने के लिए. आज होप आप लोग को समझ में आया. तो अभी अपना क्लास अभी 31 तारीख को होगा, 31st को. ठीक है, आपका जो भी होमवर्क होगा हम सुभाष सर को भेज देंगे. So 31st, again you check with the sir and the students, because that way 31st is that Kalashtami festival है. Okay, I'll confirm. People will join, वो पहले पूछ लेना, नहीं तो फिर एक उधर करना पड़ेगा. नहीं मैं देख लेता हूँ. Thank you. This time it may not be celebrated as such, but घर पे किसी के कुछ होता होगा तो. What is that ना? वो जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमी. Okay, dahi handi and all. Dahi handi, हाँ. 30th is the Janam and 31st is that festival. Okay. Sir, I can speak. हाँ बोलिए ना. Yes. आपका नाम? Yes. हाँ बोलिए. Walk on the left side on the road. Walk on the left side of the road. Walk on the left side of the road. If you look away, an accident happens. An accident may happen. If you look away, an accident may happen. क्योंकि हो सकता है ना, जरूरी नहीं होगा, हो भी सकता है, नहीं भी हो सकता है, इसलिए. I love going to the market. Thank you, sir. Okay. Good. सुभाष जी, he's not there, I think. Sania? Sir नहीं है. Sir was there. Sir is not there. No. He was there earlier. Maybe he's left some classes. नहीं आहे तर ते एस रणदिवे लिहिलं आहे ना. हाँ रणदिवे. Oh yeah. Sir, रणदिवे sir. हाँ सर. हाँ मैडम बोलो. हेलो. हाँ सर, नमस्ते सर, कैसे हैं? हाँ नमस्कार. बस बोलो सर, क्लास ही चालू था, बोलो. नहीं तो कैसे आज कैसा रहा आपके हिसाब से? थोड़ा कम रहा पार्टिसिपेशन पर, तो भी जिन्होंने बोला वो तो अच्छा ही बोले हैं. अच्छा, पार्टिसिपेट अभी क्या क्लास चालू होता है ना उनका 6 बजे से 8 बजे तक. कौन सा क्लास होता है? स्कूल का ही, ऑनलाइन. तो अभी शाम को रोज रहेगा क्या? मतलब एवरी टाइम रहेगा? एवरीडे. नहीं तो फिर सर हमारा क्लास का हमको फिर देखना पड़ेगा ना, क्योंकि अगर ऐसा है तो स्टूडेंट्स आएंगे ही नहीं. ऑलरेडी मैनेज किया है, मैडम ने भी बोला है. अभी आज का 7 का क्लास था, वो मैंने अभी 6 से 7 लिया, फिर उसके बाद ये यहाँ पे ज्वाइन किया. अभी भी 8-9 का बाकी का भी रहता है. नहीं सर, आप ही बात बराबर. स्टूडेंट्स का फिर कैसे करना है? एक बार मानकर मैम से बात करना पड़ेगा ना, कि अगर ये टाइम पे तो फिर ये इसका देखना पड़ेगा कि सारे स्टूडेंट्स तो आ नहीं पाएंगे ना, क्योंकि अगर हमको पढ़ाना है तो हमें हर बार फिक्स स्टूडेंट्स चाहिए ना. तो एक बार कोई आए, एक बार दूसरा आएगा तो प्रॉब्लम हो जाएगा सर.
यही मैं बात करने वाला था आज ही मैडम से, लेकिन सोचा ठीक है आप एक बार मैडम मानकर मैडम से बात करके देखो। मैं भी बोलता हूँ कि यहाँ पे अटेंडेंस अच्छा। में भी एक्चुअली अब मैंने भी बच्चों को बोला था कि यहाँ पे अटेंडेंस चालू है, मैं भी यहाँ पे देखता हूँ मैसेज वगैरह करना है। नाही मग त्यांना कुठलं टायमिंग सुटेबल आहे ते तरी तुम्ही एकदा सजेस्ट करा ना, की क्लास तेव्हा नसू शकतो किंवा त्यांना काय टाइम सुटेबल आहे, नंतर आधी काय. मॅडम याच्यात ना बरेचसे पालक कामाला जातात ना, तर संध्याकाळचा टाइम सुटेबल होतो संध्याकाळचा. त्याच्या वेळेस कसं शाळेचा पण आता ऑनलाईन क्लास चालू आहे ना, सेम 6 ते 8, 9 पर्यंत है ना. हो बरोबर आहे, म्हणजे त्यांना आता 5 ते 6 यातले काही लोक जॉईन नाही करू शकणार, पण हा 5 ते 6 नाही. करू शकतात ते लोक जॉईन. नाही 5 ते 6 पर्यंत कम से म्हणजे 6च्या नंतर हाच टाइम आपल्या व्यवस्थित होता, किंवा 8-9 वाजता ठेवलं तरी चालेल, असं काहीच नाहीये. 8 वाजता म्हणजे कसं बहुतेक सगळ्यांच्या घरी, आमच्याकडे तरी जेवणाची वेळ त्यांच्या घरी तो एक प्रॉब्लेम राहतो. तेव्हा कसं 8 ते 9 कसं करणार. ते पण तुम्ही एकदा बोलून सांगा. नहीं मैं भी बात कर लेता हूँ मानकर मैम से. और सर 31 का भी उनको पूछ लेते. सर. तारखेला पण ही मुलं जॉईन करणार का ते सांगा, कारण ती कालाष्टमी आहे, सुट्टी आहे तुम्हाला शाळेला. हो सुट्टीच असेल ते म्हणजे करणार का, त्यांचे काय घरी प्रोग्राम असतात, नाही तर आम्ही जॉईन करणार आणि मुलं कमी येणार असं होणार. अच्छा ठीक है सांगे. और कुछ बोल रहे थे आप सुभाष जी, क्या बोल रहे थे? सर मैं बोल रहा था कि आप थोड़ा मानकर मैडम से बात करके देखो अपने टाइम के बारे में. हाँ. और प्लस जो आप बच्चे लोग एब्सेंट रहते हैं ना, उनके बारे में थोड़ा क्लास टीचर ही रिमाइंडर करेंगे. वैसे मैं अभी डेली मैसेज डालता हूँ, आज सुबह भी 2-3 बार मैसेज डाला. नहीं अच्छी बात है. नहीं अटेंडेंस वगैरह का तो ठीक है, आप एक बार जैसे भी आप लोग को ठीक लगे आप कर लीजिए. मैं मानकर मैम से क्लास, क्योंकि हमने जब शुरू में बात की थी तो मानकर मैडम थे तब उन्होंने और अश्विनी जी भी थे, तब उन्होंने 7 बजे का ठीक बोला था, तब मतलब पता नहीं टाइम ठीक है, टाइम अपना फिक्स ही रखेंगे, लेकिन जो भी एब्सेंट रहते हैं ना, अभी बच्चे लोगों के साथ दूसरा भी क्लास चालू होता है तो उनको भी डर लगता है ना कि ये छूट जाएगा वो छूट जाएगा. नहीं पर सर ऐसा तो मतलब मुश्किल है, क्योंकि हमको सेम बच्चे चाहिए ना, जैसा हम एक बार दूसरे को पढ़ाएंगे हम लोग को भी समझने चाहिए ना. बच्चे कोई भी आए ऐसा नहीं है ना, क्योंकि हम लोग को भी अभी तो ऐसे बेसिक चल रहा है, पर एक बार जैसे अभी अगले हफ्ते से वगैरह सोच रहे थे कोई अच्छा पढ़ाना स्टार्ट करे. एक्सक्यूज मी सर. हाँ जी सर मेरा दूसरा ये स्कूल का पीरियड है ना. हाँ जाओ सब बच्चों, तुम जो लाइक ऑल चिल्ड्रन कैन लीव. हाँ नाउ. ओके टीचर, थँक यू. सोडू शकता तुम्ही, तुमचे दुसरे क्लासेस असतील तर तुम्ही मीटिंग सोडू शकता. हा तुम्हाला दुसरं काय असेल ना क्लासेस तर तुम्ही मीटिंग सोडू शकता. हाँ हेलो सर. हाँ बोलिए ना सर. ठीक है, एक बात रिमाइंडर करेंगे, इसको क्लास टीचर को भी बताएंगे. हाँ जब तक हाँ और टाइमिंग का भी बात कर लेता हूँ. तो टाइमिंग का तो चलो मानकर मैम से बात करता हूँ. और आगे आपको स्टूडेंट्स का प्रोग्रेस का कैसे लग रहा है, मतलब हमारे ट्रेनर से एक बार बात करें. अब देखो पहले से ना फर्स्ट डे से अभी तो मतलब अभी उनको खुद को कॉन्फिडेंस आ रहा है बोलने के लिए, 2-3 सेंटेंस हो, लेकिन नाउ दे आर टॉकिंग कॉन्फिडेंटली ना, है ना. थोड़ा इम्प्रूवमेंट हो जाएगा. ऐसा है नहीं धीरे धीरे, कि शुरू में उनको डर लगता था, अभी 2-3 सेंटेंस उनको आसान लगता है ना. कभी भी अभी भी देखो थोड़ा वो सोच सोच के बोलते है ना, कोई कॉपी पेस्ट करता है. हेलो. हाँ नहीं सर. तो ऐसे ही थोड़ा प्रोग्रेस होता है. अभी आज 2-3 सेंटेंस, नेक्स्ट टाइम 3 सेंटेंस देंगे, फिर 4-5 देंगे, 2-3 सेंटेंस ऐसे बढ़ाएंगे. एक बार उनको ग्रामेटिकली पता चलेगा, प्रोनाउंसिएशन ग्रामेटिकली और वर्ड्स, एक बार कॉन्फिडेंस आने के बाद वो खुद ही बोलेंगे. ऐसा नहीं है सर. तो आप चाहते हो कि और भी ऐसा ही करे, मतलब वैसे वर्ड्स देके ही करे, मतलब अगली बार भी ऐसी एक्सरसाइज दे. और अभी स्टेप बाय स्टेप अभी जैसा भी आज 3 सेंटेंस बोलो, नेक्स्ट टाइम 4-5 सेंटेंस. उन्हें भी नहीं लगना चाहिए कि दैट वी आर क्या कुछ बढ़ा रहे, मतलब ज्यादा दे रहे, ऐसा उनको भी नहीं लगना चाहिए. नहीं तो अभी 4-5 ऐसा हमने क्या, अभी 3 वर्ड दिए तो उसमें कोई लोगों ने 2 में बना, 1 में बनाया. तो अभी आप बोल रहे 5 वर्ड दे तो चल जाएगा. 5 sentences for each word. अभी समझो 2 sentences बोले हैं, तो increase the number of sentences. Then we'll have to specify ना, मतलब मैसेज में हम बता देंगे कि 5 सेंटेंस एक को प्रिपेयर करना है, ऐसा बोलना. Yeah, but it's okay if they make 2 also. You can say कि they can make anything between 2 to 5.
बिकॉज ठीक है ऐसा नहीं कि मैंने 5 नहीं बनाया इसके लिए मैं नहीं बोल रही हूँ. हाँ नहीं वो तो ठीक है. I have to leave. There are Yeah, two calls waiting. Huh? Please. Bye. Okay, Thank yeah, you. yeah, bye, Sorry, bye. sorry. So okay Geeta ma'am, then we can decide internally and या अच्छा, या then नहीं वो 31st का बाद में आप उनसे चेक कर लीजिए. हाँ मैं दोनों चीज बात कर लेता हूँ, मानकर मैडम से और सुभाष सर से. और फिर या हाउ ठीक है. हाउ वाज योर बर्थडे सेलिब्रेशन? गुड. My mom had come over, so it was very nice. Okay, very good. I was going to ask whether you went to Nagpur because ये long weekend था ना वैसे. No, she had come over 13, 14, 15. Okay, very good. So ठीक है. Sania, what do you think? Yeah, it was good actually. I mean, better than the Hindi people, but yeah, they had exams. So, but yeah, this was good. नहीं हिंदी का actually that one boy was good. इसमें भी शायद हो सकते हैं who are interested in conversing and trying to improve that way. Yeah, that Shubham was pretty excited. हाँ, because he was very this thing. Even his Hindi was very good that way. If you go to see, means he spoke correct Hindi. Some of the people are using many English words or some other words unknowingly. Yeah. जो हो जाता है automatically. Even in Marathi we use so many English words because that's become the trend. But he was good that way. And then ऐसे ही अगर कोई आएगा सामने की ठीक है भले you make a mistake, but if they converse then only they will improve. The starting is making sentences, but later on they should ask, converse with anybody, like whoever is present on that day. Yeah. That way only spoken English वो हो जाएगा ना. Like that guy did on last week. हाँ वो अच्छा था वो. हाँ सत्यम के ऐसा कुछ नाम था ना क्या? I forget the physical college. I think where is your college? It's far from your house. Yeah, right? it's in Bangalore. I'm in MP. My home is in MP and I study in Bangalore. Oh, so you are currently at home. Yeah, right now I'm at home. Now I'll be leaving in like October, first week. So next month you are there, no? Next month I'm there. Then once college will open. जब आपका college खुलेगा, there is a good chance that at least the senior children's school will reopen. Yeah, actually. So and college जा तो hostel से कर सकते हो ना? Hostel से नहीं होगा क्या? The thing is, like, we have mood courts and everything, and but yeah, that's what, like, it's 1 hour, so it's not an issue. So I'll try, like, 1 or 2. If I miss, I'll let you know, but hopefully I'll be there. Yeah, no worry. Only the traveling wala week, maybe I might not be there. Means she may not be able to commit that she's every day going to definitely reach by 7. No. She's saying that like 1 week she'll travel to Bangalore, so that week she might miss. That week. No, it is okay because I'm sure around that time कुछ ना कुछ इनका भी आगे पीछे होगा, जैसे कोई फेस्टिवल आता है कुछ है. So better for you to check with them their list कि Tuesday पे कौन से आते हैं. मैं भी check करके बता दूंगी. So वो तो है मैम. Schedule for different things. But ये class का गड़बड़ हो गया because they had not mentioned this to us ना. If you recall, you were also there in the meeting. They did not say कैसे college इनकी school 6 से 8 होगी तो. नहीं, they didn't say, but that other lady whom we had consulted or individually means they just said कि they are not okay to keep it early because इनको phone 7 बजे के बाद ही मिलता है. हाँ वो तो बनी मतलब 6 से 8 कॉलेज होती है, स्कूल होती है, नहीं पता था. Anyway, I'll talk to the principal. Other lady had said जिनको consult किया था ना वंदना जोशी ने, who does that भविष्ययान. हाँ. He had said कि generally it is on in the evenings only. Okay, let's see then. हाँ, क्योंकि मॉर्निंग में अगर इनके पास फोन नहीं है तो करके कोई फायदा नहीं है ना. And when I talked to this Randive sir that day, he was probably on call. So first time he did pick up the phone. Then he called back. You have his number? Huh? You have his number, no? Yeah. You want it? No, I have it. I to speak to him. No, I give the assignment. No, I was talking first to that other teacher. No, so then she had given me कि आप इनसे बात करो. Yeah, because now she is not involved. Actually, she is the actual coordinator. No, she is not involved. That is fine. But she's teaching some of the classes ना, तो उनसे feedback या उनको बोलना भी ठीक ही है. Not related to this thing, but generally what she has to instruct the children, he will give general instruction on WhatsApp. But finally, He's the English teacher. So she is the normal coordinator of the school.
But for this project, this guy has been this person has been recruited like No, that. no, I know. She said earlier हम लोग थे, but when they are also involved in giving certain, हमारी जब मीटिंग हुई थी तो इन्होंने कोई सजेशंस दिए थे, देखो जैसे ये न्यूज़पेपर पढ़ते हैं या उनको बराबर, न्यूज़पेपर का आर्टिकल देना है ऑल दैट, सो उनके पास भी कोई सजेशन रहते हैं इस हिसाब से, यार if they interact with children they can also give them some sort of feedback. ठीक है, देखते हैं Not all मैम. the time interacting with them, but that way. We'll see then. Yeah. Okay, thank you, Sania. Yeah, Thank you. okay, ma'am. bye. Yeah, you. bye. Good night. Bye. Yeah, good night.